हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण आपल्या या चॅनलवरती आत्तापर्यंत MT5ची सिरीज बघितलेली आहे, प्लस जी स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग आपली सिरीज सुरू होती त्याचं ऑलरेडी आपण एप्रिल महिन्याचं बॅक टेस्टिंग केलेलं आहे आणि आता मे महिन्याचं बॅक टेस्टिंग सुरू आहे. सो आपल्यासाठी एक पुन्हा फ्रेश नवीन सिरीज घेऊन यायला लागलो, ज्या सिरीजमध्ये जी आपली स्ट्रॅटेजी आपण बघणार आहे त्या स्ट्रॅटेजीला आपण एक छोटंसं नाव दिलेलं आहे. ते नाव म्हणजे सिम्पल मॉर्निंग स्ट्रॅटेजी आपण याला म्हणणार आहे. ओके, तर आत्तापर्यंत जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ चेक करत आला असालच तर तुम्हाला कल्पना असेल आपल्या स्ट्रॅटेजीज किती सिम्पल पद्धतीने मार्केटमध्ये वर्क होतात आणि त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते रिझल्ट्स आपण एकदम ट्रान्सपरंटली आत्तापर्यंत बघत आलेलो आहे. सो त्याच पद्धतीने एकदम सिम्पल एक नवीन स्ट्रॅटेजी आपण घेऊन यायला लागलो आहे. त्याच्या आधी आपली जी लिक्विडिटी स्वीपची स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण ऑलरेडी मे महिन्यामध्ये 770 पिप्सच्या आसपास आपण काय आहे प्रॉफिटमध्ये आहे. 770 पिप्स नॉट अ जोक. जर 0.01 तुम्ही $100 अकाउंटला ट्रेड करत असाल तर ऑलमोस्ट $77 आसपास, $77 आसपास तुम्ही ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहात एका स्ट्रॅटेजीप्रमाणे. जी स्ट्रॅटेजी आपण मार्केटमध्ये कशी चालले, काय काय चालले मे महिन्यामध्ये आपण त्याचं जे सविस्तर प्रत्येक ट्रेडची चर्चा केलेली आहे, हे सगळं आपण बघितल्यानंतर ॲट दी एंड ऑफ द मंथ ऑफ मे आपण $770च्या प्रॉफिटमध्ये 770 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे. सो ऑलरेडी आपण मे महिन्यात आपल्या पहिल्या स्ट्रॅटेजीच्या रिझल्ट्स जर बघितला तर तो आपण प्रॉफिटमध्ये आहे. आता आपण काय करायला लागलो, मे महिन्यापासून एक नवीन जी मॉर्निंग स्ट्रॅटेजी तुम्हाला नाव सांगितलेलं आहे त्या स्ट्रॅटेजीचं आपण बॅक टेस्टिंग करणार आहे आणि ती स्ट्रॅटेजीसुद्धा किती सिम्पल पद्धतीनं मार्केटमध्ये वर्क होते आणि त्या स्ट्रॅटेजीचे रिझल्ट्स जे असणार आहेत ते आपण रिझल्ट्स आता ह्या सिरीजमध्ये बघायला सुरू करणार आहे. साईड बाय साईड आपले ते सुद्धा व्हिडिओज येत राहणार आहेत, साईड बाय साईड याचेसुद्धा व्हिडिओज येत राहणार आहेत. आपण ह्या दोन्ही स्ट्रॅटेजीचं आणि प्लस अजून काही भविष्यात स्ट्रॅटेजीज आपल्या एकदम सिम्पल आहेत याचे जे रिझल्ट्स असणार आहेत ते रिझल्ट्स आपण ह्या चॅनलवरती टाकतोय. सो आपला हा जो कंटेंट आहे, हा जर कंटेंट आपल्याला आवडत असेल, ह्याच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आयुष्यात अजून पाहिजे असतील, जर हे व्हिडिओ तुम्हाला खरोखर हेल्पफुल ठरत असतील तर 100% आपल्या या पेजला नक्की सपोर्ट करायला विसरू नका. ओके, तर आपण ही स्ट्रॅटेजी काय आहे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची आहे ती समजून घेऊ. स्ट्रॅटेजी ऑब्व्हियसली आपण रिव्हील नाही करणार आहे, पण एवढं नक्की आहे की जर आपल्या ह्या स्ट्रॅटेजीकडे किंवा जी प्रिव्हियस स्ट्रॅटेजी होती त्याच्याकडे सुज्ञपणाने जर आपण बघितलं असेल तर 101% आपल्याला ह्या स्ट्रॅटेजी कळू शकतात. सो ही स्ट्रॅटेजीसुद्धा तशीच आहे. सिम्पल आपला हा झोन एक असतो, बंच ऑफ कॅन्डल्सचा एक झोन असतो. आपण लिक्विडिटी स्वीप हा कन्सेप्ट जो होता त्या कन्सेप्टमध्ये आपण बघितलं ऑलरेडी की काय होते कसं होते. त्या स्ट्रॅटेजीच्या रिझल्ट्स सांगितलं मी तुम्हाला. आपण 770 पिप आपण मे महिन्याच्या एंडपर्यंत त्या स्ट्रॅटेजीनं प्रॉफिटमध्ये होतो. सो ह्या बंच ऑफ कॅन्डल्समध्ये नेमकं काय काय घडतं, कसं कसं घडतं, त्यालाच एक लॉजिक वेगळं आहे. ते लॉजिकसुद्धा आपण डिस्कस करू कधीतरी, पण सिम्पल त्या लॉजिक पद्धतीनंच काय करायचं आहे आपल्याला. ह्या झोनमध्ये जी सेकंड कॅन्डल होणार आहे त्या कॅन्डलचा जो कलर असणार आहे, एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी आहे. त्याचं लॉजिक वगैरे एकदम इन डिटेलमध्ये आपण बॅचेसमध्ये घेतो. त्याचं लॉजिक इथं सांगत बसण्यात काहीही पॉईंट नाही. सिम्पल आपण काय करायला लागलो आहे, आपली स्ट्रॅटेजी कशी वर्क होते याचं बॅक टेस्टिंग बघायला लागलो आहे. आपली खरोखर ही जी स्ट्रॅटेजी आहे खरोखर मार्केटमध्ये वर्क होते की नाही हे एकदम ट्रान्सपरंटली आपण यामध्ये चेक करत असतो, बघत असतो. सो हा जो आपला झोन असतो त्या झोनमधली पहिली कॅन्डल इग्नोर करायची आणि दुसरी जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा जो रंग आहे, जो कलर आहे तो कलर बघायचा आहे आणि ती कॅन्डल क्लोज झाल्यानंतर 15 मिनिटाची टाईम फ्रेम असते. त्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण सिम्पल ज्या कलरची कॅन्डल आहे त्या कलरच्या कॅन्डलचा आपण ट्रेड घेत असतो. फॉर एक्झाम्पल रेड कलर असेल तर आपण सेलचा ट्रेड घेत असतो आणि ग्रीन असेल तर बायचा ट्रेड घेत असतो. आणि त्याच्या जे टार्गेट्स असणार आहे सेम मागच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे पहिलं टार्गेट हे 50 पिपचं असणार आहे, दुसरं टार्गेट हे 100 पिपचं असणार आहे. ओके, आणि त्याचा जो स्टॉप लॉस असणार आहे तो या जी पहिली कॅन्डल असणार आहे त्या पहिल्या कॅन्डलच्या हायला किंवा लोला. आणि जर आपण आपल्या नियमानुसार, आपले नियम सगळ्यांना माहीतच असतील, त्या नियमानुसार जर आपला स्टॉप लॉस जास्त होत असेल, वाटत असेल तर सेम कॅन्डलच्या हायला किंवा लोला आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. सो सिम्पल ही स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्ट्रॅटेजीचं आपण काय करूया बॅक टेस्टिंग सुरू करूया. आपण सिम्पल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जसं आपण बघितलेलं त्या आपल्या लिक्विडिटी स्वीपच्या स्ट्रॅटेजीमध्ये जसं बघितलेलं की बाबा मे महिन्याचे पहिल्या 2
दिवसातच पहिला आठवडा संपतो. सो पहिला आणि दुसरा आठवडा मिळून आपण हा आठवडा कन्सिडर करणार आहे. सो सिम्पल इथे टाईप करतोय मे मंथ बॅक टेस्टिंग. आणि त्याच्या अंडर मे फर्स्ट वीक आणि त्याच्या अंडर आपला मेचा पहिला दिवस असणार आहे, तो म्हणजे 1 मे. आता या 1 मेला काय, ही स्ट्रॅटेजी अशी होती, जी प्रिव्हियस स्ट्रॅटेजी होती त्यामध्ये आपल्याला 3 शक्यता होत्या. पहिली शक्यता म्हणजे आपल्याला त्या दिवशी ट्रेड भेटेलच अशी काही गॅरंटी देऊ शकत नव्हतो. दुसरी शक्यता अशी होती की आपण ॲटलिस्ट एक तर आपल्याला ट्रेड भेटू शकतो. आणि तिसरी शक्यता अशी होती की दिवसातून मॅक्झिमम आपल्याला 2 ट्रेड भेटू शकत होते. ती स्ट्रॅटेजी आपण हळूहळू जसं जसं प्रत्येक महिन्यामध्ये पुढे चाललो आहे तशी आपल्याला त्यात नवीन नवीन गोष्टी आपण ॲड करत गेलो आहे. त्याच पद्धतीने ही सुद्धा स्ट्रॅटेजी आपण हळूहळू जसं जसं पुढं ह्याचं बॅक टेस्टिंग आपण बघत जाणार आहे, त्या पद्धतीनं आपण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा काय करणार आहे, नवीन नवीन गोष्टी आपण शिकणार आहोत. ओके, सो पहिला 1 मेचा आपण ॲनालिसिस सुरू करूया. पहिली कॅन्डल ही ग्रीन होती, दुसरी कॅन्डल ही रेड होती. रेड कॅन्डलच्या क्लोजिंगला आपला सेलचा ट्रेड असता. सिम्पल पहिलं टार्गेट 50 पिपचं, दुसरं टार्गेट 100 पिपचं आरामात झालेला आहे. सो 1 मेला 100 पिप्स TP डन. एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी आहे, एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी आहे. ओके, जाऊ आपण 2 मेला. या ठिकाणी बघा दुसरी कॅन्डलचा कलर कुठला आहे, रेड कलर आहे. ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपल्याला ट्रेड घ्यायचा होता. आपलं इथं पहिलं 100 पिपच्या आसपास 50 पिपचं आपलं टार्गेट असते, पण झालेलं नाही आहे. इथं आपलं रेग्युलर स्टॉप लॉस एक 40-50 पिपच्या आसपास होता. आपण जसं नेहमी घेतो त्या पद्धतीनं आपला इथं स्टॉप लॉस आपण कन्सिडर करूया. 2 मेला आपला स्टॉप लॉस उडलेला होता ऑलमोस्ट 50 पिपच्या आसपास. 50 पिप्स SL हिट. रोजचा एकच ट्रेड असणार आहे, सो काही यामध्ये जास्त बघत बसायची गरज नाही. दुसरी कॅन्डल आपली ग्रीन झालेली होती, त्या ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण आरामात या ठिकाणी तुम्हाला दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. सो 3 मेला आपलं पुन्हा एकदा 100 पिपचं टार्गेट डन झालेलं आहे. सॉरी, हे 3 मे नाही आहे, 5 मेची 5 मेचं हे ॲनालिसिस आपण बघितलेलं होतं. सो 5 मे. ओके, जाऊ आपण पुन्हा पुढं. एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी आहे. सो ओके, या ठिकाणी चेक करू शकतो आपण. 2nd कॅन्डल ही आपल्याला ग्रीन होती, त्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपल्याला ट्रेड घ्यायचा होता. सिम्पल 30 पिपच्या आसपास SL होता, त्याच्या खाली आपण काय करतोय 10 पिपचा SL ठेवतोय. सो 40 पिपच्या आसपास आपला 6 मेला SL गेलेला होता. 40 पिप्स SL हिट. चलो 7 मेला काय झालं आहे आपण चेक करू. एकदम सिम्पल स्ट्रॅटेजी असल्यामुळं कोणीही ही स्ट्रॅटेजी यूज करून ज्याचे रिझल्ट जे आहे ते आपण ॲट द एंड बघणारच आहोत. सिम्पल या ठिकाणी ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपला सेलचा ट्रेड असता. प्रिव्हियस कॅन्डल इकडं होती. सो सिम्पली ह्या कॅन्डलचा आपल्याला 40 पिपच्या आसपास SL बघायला भेटतो. आपण त्याला बफर करून पुन्हा काय करतोय, एक 50 पिपचा SL इथं कन्सिडर करतोय. 7 मे. ओके, 50 पिपच्या आसपास SL हिट किंवा 60 पिप्सच्या आसपास SL हिट तुम्ही घेऊ शकताय. ओके, जाऊ आपण 8 मे. मेला काय झालं बघा, दुसरी कॅन्डल आपली सिम्पल ग्रीन कलरची होती. कॅन्डलच्या क्लोजिंगला बाय असता आपला.
पहिलं 50 पिपचं टार्गेट, दुसरं 100 पिपचं टार्गेट आरामात डन झालेलं आहे. ओके, 8 मेला आपल्याला इथं 100 पिप्सचं ओके. आणि 9 मेला काय झालं आपण चेक करू. ओके, दुसरी कॅन्डल आपल्याला ग्रीन बघायला मिळते. सिंपल ग्रीन झाल्या क्लोज. नॉर्मल आपल्याला 20 पिपच्या आसपास एस एल होता, 30 पिपचा आपण एस एल कन्सिडर करायला लागलोय. ओके, आता थोडं याचं ॲनालिसिस करू आपण काय झालं नेमकं. वन 2 3 4 5 6 7. ओके, टोटल नंबर ऑफ ट्रेड 7. टीपी डन किती झालेत बघा, 3. आणि एस एल हिट 4 झालेले आहेत. सो ऑल ओव्हर आपण काय प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आपण एकदा चेक करू. ओके, $100 -50 +100 -40 -60 +100 -30. सो ऑल ओव्हर आपण पहिल्या आठवड्यामध्ये प्रॉफिटमध्ये आहे. आणि ते प्रॉफिट किती आहे तर ऑल ओव्हर प्रॉफिट हे 120 पिप्सचं आहे. ओके, पुन्हा ह्या गोष्टी समजून सांगतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून सांगतोय की बाबा ऑल ओव्हर आपल्याला रिझल्ट्स मॅटर करतात. आपले जरी टीपी डन असतील, जरी स्टॉप लॉस जास्त हिट असतील, तरीसुद्धा आपण जर ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये राहत असेल तर आपल्याकडं मजबूत स्ट्रॅटेजी आहे हे आपण कायम कन्सिडर केलं पाहिजे. सिंपल, आपण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी आपली मॉर्निंगची स्ट्रॅटेजी आहे त्या मॉर्निंगच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे 120 पिप्स आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहोत. सो 770 पिप्स आपण लिक्विडिटी स्वीपच्या कन्सेप्टनुसार प्रॉफिटमध्ये आहे मे महिन्याच्या पूर्ण ॲनालिसिसच्या एंडला. आणि आपण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ह्या स्ट्रॅटेजीप्रमाणे 120 पिप्स आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहे. सो मे महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वीकमध्ये नेमकं ह्या स्ट्रॅटेजीचे रिझल्ट्स काय असणार आहेत आणि ऑल ओव्हर आपण मागची लिक्विडिटी स्वीपची आणि ही स्ट्रॅटेजी मिळून प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे, या सगळ्या गोष्टी आपण येत्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत. सेम प्रोसिजर असणार आहे, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे फॉर शुअर. सो कुठलाही व्हिडिओ नक्की मिस करू नका, कारण ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत स्टार्टिंगपासून सुरू होतात, पण नंतर आपण ह्यामध्ये गोष्टी ॲड ऑन करत जातो. सो ह्या गोष्टी, ही जी स्ट्रॅटेजी आहे, जसं लहान मूल हळूहळू मोठं होत जातं त्यावेळेला त्याच्यात बरेच बदल होत जातात. त्याच पद्धतीनं ही स्ट्रॅटेजी किंवा कुठलीही स्ट्रॅटेजी आपण बॅक टेस्टिंगचं सिरीज जे सुरू करायला लागलो आहे तेव्हापासून जसं पुढं जाऊ त्या पद्धतीनं त्यामध्ये नवीन गोष्टी ह्या ॲड होत जाणार आहेत. सो प्रत्येक व्हिडिओ हा ऑनेस्टली बघा, 100% तुम्हाला याचे रिझल्ट्स चांगलेच भेटतील. आणि ह्या गोष्टी अजिबात मिस करू नका. जर हा कंटेंट आपला आवडत असेल तर नक्की आपल्या या इंस्टाग्राम चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. ओके, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.